जय जय राम कृष्ण हरी. आज आषाढी एकादशी. आषाढी एकादशीच्या आपणा सर्वांना अतिशय मनापासून शुभेच्छा. आषाढी एकादशीचा सण म्हणजे महाराष्ट्राच्या अस्मितेचा सण, मराठी संस्कृतीचा सण, वारकऱ्यांच्या वारीचा सण, जातीभेद विसरून 18 पगड जाती एकत्र आणणारा एकोप्याचा सण. आणि म्हणूनच हा सण अतिशय उत्साहात साजरा केला जातो. महाराष्ट्राच्या गावागावातून सर्व विठ्ठल भक्त विठू माऊलीच्या चरणी लीन होण्यासाठी पंढरपूरकडे रवाना होतात. पावसाळा जवळ आला की वेध लागतात ते आषाढी वारीचे. वेगवेगळ्या भागातून पालख्या निघतात आणि पंढरपूरपर्यंत पायी वारी करत पोहोचतात. वारी म्हणजे काय तर नामसंकीर्तन करत तन मन धन विठ्ठलमय करून पायी चालत विठोबापर्यंत पोहोचणं, विठू माऊलीपर्यंत पोहोचणं. चालणं ही फक्त शारीरिक क्रिया नाही, तर यात त्यांच्या विठ्ठलासाठी, वारकऱ्यांच्या विठू माऊलीसाठी समर्पण भाव आहे. आज देवशयनी आषाढी एकादशी म्हणजेच पद्म एकादशी किंवा हरिशयनी आषाढी एकादशी आहे. आजपासून आपल्याकडे चातुर्मासाची सुरुवात होते. भगवान विष्णू आजपासून 4 महिने योगनिद्रेत जातात आणि या काळात विश्वाचा सर्व कारभार भगवान शंकर पाहतात असे आपल्या पुराणात सांगितले आहे. भगवान विष्णू योगनिद्रेत असले तरी त्यांचे आपल्या भक्तांकडे लक्ष असते आणि म्हणूनच ते उपस्थित नसताना आपले भक्त कसे वागतायत यावरून भक्तांचे भाग्य निश्चित केले जाते अशी धारणा आहे. आणि म्हणूनच आपल्याकडे चातुर्मासाच्या काळात म्हणजेच देवशयनी आषाढी एकादशीपासून कार्तिकी एकादशीपर्यंत अतिशय मनोभावे पूजा अर्चना, स्तोत्रपठण, मंत्रपठण केले जाते. आपल्या संस्कृतीत या संदर्भातल्या अनेक कथा उपलब्ध आहेत. वारीची परंपरा ही अशीच एक माणसाचं मन ईश्वराशी जोडणारी परंपरा आहे. जवळपास हजाराहून अधिक वर्ष वारी केली जात आहे. संत ज्ञानेश्वरांच्या, संत तुकारामांच्या कुटुंबातल्या कित्येक पिढ्या वारी करत होत्या याची नोंद आपल्या इतिहासात आहे. म्हणजे पहा ना, वारीची परंपरा किती जुनी आहे. आज आपण पाहिले तर वेगवेगळ्या संतांच्या पालख्या घेऊन वारीतील वारकरी पंढरपूरकडे निघतात. यामागचं कारण माहीत आहे का? सर्व संतांनी त्यांच्या आयुष्यभर पंढरीची वारी केली. आता ते ऐहिक स्वरूपात आपल्यासोबत नसले तरी त्यांची वारी चुकू नये म्हणून वारकरी संप्रदायात त्यांची पालखी म्हणजे सर्व संतांच्या पालख्या घेऊन पंढरपूरकडे रवाना होतात. या परंपरेला खूपच महत्त्व आहे. वारीतील प्रत्येक वारकरी माऊलीला भेटण्यासाठी जातो, तेव्हा त्याच्यासोबत असलेला दुसरा वारकरी सुद्धा माऊलीच असतो आणि तो स्वतःसुद्धा माऊली असतो. यामागे काय कारण आहे माहीत का? देव चराचरात आहे, प्रत्येकात आहे आणि तो कोणत्याही स्वरूपात आपल्याला भेटू शकतो हे तत्त्वज्ञान यामागे आहे. आणि म्हणूनच प्रत्येक वारकरी एकमेकांना भेटल्यानंतर पाया पडतात, एकमेकांना माऊलीच म्हणतात. ते काही उगाच नाही. वारकरी वारीत चालता चालता नामस्मरणात दंग होतात, वेगवेगळे खेळ खेळतात, कीर्तन करत, फुगड्या घालत विठू माऊलीला आळवत असतात. प्रत्येक वारकऱ्याला देव कुठल्या ना कुठल्या तरी रूपात नक्की भेटतो अशी प्रत्येकाची निष्ठा असते. वारकरी संप्रदायात सर्व जातीपंथातले लोक आहेत. आता तर यावर्षी परदेशी पाहुणेसुद्धा वारीत सहभागी झालेले आपल्याला दिसले असतील. वारकरी संप्रदाय हा प्रपंच सोडून परमार्थ करायला कधीच शिकवत नाही. आणि म्हणूनच जनाबाई म्हणतात, दळिता कांडिता तुझं गाईनं अनंता. सावतामाळी म्हणतात, कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई माझी. हे सर्व वारकरी संप्रदायाचं साध तत्त्वज्ञान आहे. आपलं सर्व प्रापंचिक कर्तव्य सांभाळून आपल्याला परमार्थ साधायचा आहे हे साधं तत्त्वज्ञान या पंथाने शिकवलं. वारकरी संप्रदायाने आपल्या जीवनात हे अंगीकारलं. आषाढी एकादशी म्हणजे आपल्या मनाचा आपल्या आत्म्याशी म्हणजे खरं तर परमात्म्याशी झालेला संवाद आहे. आणि म्हणूनच आपण सर्वांनी मिळून ही आषाढी एकादशी साजरी करूया.
एकात्मतेचे, समतेचे, प्रामाणिकपणाचे, शिस्तबद्धतेचे, सर्वसमावेशकतेचे तत्त्वज्ञान आपल्या अंगी रुजवूया. सर्वांना आषाढी एकादशीच्या पुन्हा एकदा शुभेच्छा आणि खूप खूप धन्यवाद.